श्रीराम जीवनोद्देशक बोधकथा 118. भगवंत सगळे बघत असतो. लॉकडाऊनच्या अगोदरची एक घटना अशीच अंतर्मुख करणारी. आमच्या ओळखीतला महेश नावाचा एक तरुण राम मंदिरासमोर त्याचं घर होतं. पहाटे 4:30-5 पासूनच लोक मंदिरात यायला लागायचे. एक दिवस महेश उठून पाहतो तर काय, रस्त्यावर उभ्या असलेल्या त्याच्या गाडीला मागून कोणीतरी जोरदार धडक दिलेली. चडफडत महेश गाडीजवळ गेला. नक्की किती नुकसान झालंय ते बघायला तर काचेवर अडकवलेली एक चिठ्ठी दिसली. त्यावर एक नाव आणि फोन नंबर लिहिलेला होता आणि फोन करण्यास सांगितले होते. महेश घाबरला. बिचकतच त्याने त्या नंबरवर फोन लावला. पलीकडचा माणूस म्हणाला, "मी वाटच पाहत होतो तुमच्या फोनची. तुमच्या गाडीला धडक देणारा मीच. रोजच्याप्रमाणे अगदी लवकर मी काकड आरती करून बाहेर आलो. गाडी सुरू केली पण चुकीचा गिअर पडल्यामुळे गाडी मागे जायच्या ऐवजी पुढे गेली आणि तुमच्या गाडीवर आदळली. इतक्या पहाटे तुम्हाला कशाला उठवावं म्हणून चिठ्ठी ठेवली. मी तुमच्याबरोबर पोलीस ठाण्यात येतो, तुमचं सगळं नुकसान भरून देतो." त्याने सगळं नुकसान भरूनही दिलं. वर खूप वेळा माफी मागत होता. हे सर्व झाल्यावर महेशला काही राहावे ना. त्याने विचारलं, "तुम्हाला धडक देताना कोणीही पाहिलं नव्हतं. तुम्ही आपणहून कबूल कसं काय केलं? हे सगळं तुम्ही सहज टाळू शकला असतात." तो माणूस म्हणाला, "कोणी बघत नव्हतं कसं? भगवंत सगळं बघत असतो. आणि रोज पहाटे दर्शन घेऊन माझ्या अंगात एवढाही प्रामाणिकपणा नसेल तर माझ्यासारख्या नालायक माणसाला मंदिरात जाण्याचा काय अधिकार?" असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला जर पाहिजे असतील तर यूट्यूब चॅनलला पाहत असाल तर सबस्क्राईब करा. फेसबुकला किंवा इंस्टाग्रामला असेल तर व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.